पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, कोरोना काळात सुरू केलेल्या पीएम केअर फंड योजनेतनं शेतकऱ्यांना मदत करावी, उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी. वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल प्रकल्प म्हणून राबवण्यात यावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. सोन्याच्या दरात 24 तासात 1300 रुपयांची घसरण. सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा. जीएसटीसह आजचा सोन्याचा दर 1,16,500 रुपयांवर. मुंबईतल्या लालबागचा राजा मंडळाकडनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात. लालबागचा राजा मंडळाकडनं 50 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द करणार. सोलापूरच्या सिंदखेड गावाला पाण्याचा वेढा. सुमारे 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्यापही गावातच अडकून. पाण्याच्या भीतीमुळे अनेक ग्रामस्थ बोटीनं दुसरीकडे जायला तयार नाहीत. भुसावळमध्ये वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही तडाखा. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, मका आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान. साताऱ्यातल्या मांडवे गावात 14 जणांना विषबाधा. भगर खाल्ल्यानंतर उलटी आणि चक्कर येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक. महिलांवर सध्या उपचार सुरू. कोल्हापूर काँग्रेस मराठवाड्याला करणार मदत. सतेज पाटलांनी केलं मदतीचं आवाहन. सतेज पाटलांच्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा मोठा प्रतिसाद. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात एका व्यक्तीची हत्या. भर दिवसा एका कॅफेत हत्या झाल्यानं परिसरात खळबळ. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट. बीडमध्ये एका ओबीसी तरुणाची आत्महत्या. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावानं लिहिली सुसाईड नोट. राहुल ज्ञानेश्वर पतंग असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.